एका महिन्यापूर्वी डॉक्टर गायकवाड माझ्याबरोबर आहेत. त्यांनी एक पत्र त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून कुलगुरूंना दिलं होतं की आपल्या या युनिव्हर्सिटीमध्ये अशा पद्धतीने घोटाळा चालू आहे, पैसे घेऊन तिथं डिग्री दिली जाते. हा विषय त्यांच्याकडे कसा आला? एक तर मी मनापासून कदम भाऊंचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की न घाबरता इतर कुठल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. आणि हे जे काय चाललंय, काही दिवसानंतर जेव्हा त्यांनी ते ट्रान्झॅक्शन केलं त्यांचं मन त्यांना खात होतं आणि मग त्यांनी ती भूमिका घेतली की हे बरं नाही. मग गायकवाडांना ते भेटले, त्यांनी ती मीडियासमोर सुद्धा भूमिका मांडली. पण एक महिन्याआधी हे पत्र देऊन सुद्धा त्याच्यावर कुठेही ऍक्शन झाली नाही. मीडियाने हा विषय उचलला, काही राजकीय नेत्यांनी हा विषय सोशल मीडियावर आणला, मग कुठेतरी युनिव्हर्सिटीमध्ये गडबड सुरू झाली आणि गेल्या 3 दिवसांमध्ये कारवाई झालेली आपण सगळ्यांनी बघितली. मुखेकर नावाची जी व्यक्ती आहे त्यांच्यावर FIR झालाय, त्यांना निलंबित केलंय. पण हा मुखेकर पर्यंत हा विषय थांबणार आहे असं नाही. आम्ही आता कुलगुरू साहेबांना भेटलो, इतरही सर्व त्यांचे अधिकारी होते, त्यांना हेच सांगितलं की एक डिग्री समोर आली म्हणजे त्याचा अर्थ अशा अनेक डिग्री असू शकतात ज्या दिल्या गेल्या असतील. तर त्याबद्दल तुम्ही काय शहानिशा करणार आहेत हे तुम्ही सांगा. त्या व्यक्तीचा मोबाईल आपल्याला फॉरेन्सिक ऑडिट करावा लागेल. जे काही तिथं त्यांचं व्हॉट्सअपची चॅट असेल ती डंप करावी लागेल आणि मग त्याच्यातून एक वेगळा अभ्यास करावा लागेल. पण दुर्दैव असं व्हॉट्सअपची जी चॅट आहे ती 2 वर्षापुरती असते. आता ही व्यक्ती मुखेकर त्या संस्थेमध्ये म्हणजे या संस्थेमध्ये 2016 पासून आहे असं आम्हाला कळालं. त्यामुळे 2015 पासून आतापर्यंत एक ऑडिट करणं महत्वाचं आहे. PRN नंबर, एनरोलमेंट नंबर, सीट नंबर आणि नवीन ज्या काही डिग्र्या ज्या नंतर प्रिंट केल्या गेल्या त्या किती केल्या गेल्या, कोणाकोणाला दिल्या, याचा एक कुठंतरी तिथं अभ्यास हा केला गेला पाहिजे अशी आमची ठाम मागणी. ते लवकरात लवकर केलं पाहिजे. फक्त FIR झालं आणि मुखेकरवर आम्ही कारवाई केली म्हणून याच्यातून सुटतो असं होत नसतं. त्यामुळे याच्यात कोण कोण जबाबदार आहे एवढं धाडस एका छोट्या अधिकाऱ्याला कधीही करता येत नाही. त्यामुळे याच्यामध्ये वरपर्यंत कोण कोण आहे. आता विषय बघा, तुम्ही समजून घ्या की गायकवाड भाऊंनी हा मुद्दा घेतला आणि कदम भाऊ यांनी हा मीडियासमोर मांडला, तर यांच्याकडे निनामी फोन यायला सुरुवात झालेली आहे, लोक भेटायला यायला लागलेले आहेत, व्हिडिओ काढ. म्हणजे हे जे रॅकेट आहे ते मुखेकर पर्यंतच थांबतं असं नाही. हे रॅकेट पार खोलवर तिथं जात असतं. या युनिव्हर्सिटीमध्ये सेक्शन 8च्या 2 कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये एज्युकेट फाउंडेशन नावाची एक सेक्शन 8 कंपनी आपल्याच युनिव्हर्सिटीची आहे आणि रिसर्च पार्क फाउंडेशन नावाची एक कंपनी. आता एज्युटेक नावाची जी कंपनी आहे सेक्शन 8 कंपनी, ही युनिव्हर्सिटीच्या मालकाची असली तरी त्या कंपनीमध्ये अनेक असे लोक आहेत जे भाजपच्या विचाराचे मुद्दामून त्याच्यामध्ये भरण्यात आलेले आहेत आणि त्यांना पुरा डेटा मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. त्यामुळे हे जे काही सर्टिफिकेट प्रिंट केले जातात त्याच्यावर सुद्धा या कंपनीचा कंट्रोल आहे असं आम्हाला कळतं. म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये शासनामध्ये भरती व्हायचं असेल तर त्याला एक प्रक्रिया असते, एक परीक्षा द्यावी लागते. पण ही कंपनी सेक्शन 8 कंपनी असून सुद्धा याच्यामध्ये कोणाला भरायचं, कोणाला तिथं ठेवायचं, कुठल्या विचाराची लोक आणायची, चोर प्रवृत्तीची आणायची का नाही आणायची, हे सगळा निर्णय हे तिथल्या तिथं घेतला जाऊ शकतो. आणि आमचं मत आहे या कंपन्यांमध्ये या युनिव्हर्सिटीच्या मालकीच्या असल्या तरी याच्यामध्ये भाजप विचाराचे अनेक लोक त्याच्यामध्ये भरलेले आहेत. त्याच्याचबरोबर राजेश पांडे नावाची एक व्यक्ती आहे, त्यांचा वावर या युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते कोण आहेत तर मला जे कळालं भाजपचे कुठले तरी पदाधिकारी आहेत. आणि मग ही व्यक्ती कोण, यांचा काय कंट्रोल, आणि मग अशा पद्धतीने जर सर्टिफिकेट छापले जात असतील, अशा पद्धतीने मुखेकर सारखे छोट्या लोकांकडनं जर तिथं पैसे घेऊन सर्टिफिकेट दिले जात असतील तर हे योग्य नाही. त्यामुळे याच्या खोलात खऱ्या अर्थाने जाण्याची जरूरत आहे. त्यामुळे आम्ही आज कुलगुरूंना विनंती केलेली आहे की फक्त कारवाई करून थांबत नाही, आम्हाला फॉरेन्सिक ऑडिट पाहिजे, आम्हाला सिस्टम ऑडिट पाहिजे आणि याच्यामध्ये कोण कोण काय काय कसं कसं जबाबदार आहे याचं पूर्णपणे त्या ठिकाणी ऑडिट झालं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. आणि अकाउंटेबिलिटी फिक्स करायची झाली तर मग आम्ही असं का म्हणू नये की समजा नीटचा पेपर जेव्हा फुटतो तेव्हा जबाबदार कोणाला धरलं जातं
तर तिथं मंत्री महोदयांना जबाबदार धरलं जातं. एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास न करता डायरेक्ट सर्टिफिकेट तिथं दिलं जात असेल पेपर न देता, तर मग जबाबदार हे हायर टेक्निकल एज्युकेशन मंत्री जे आपले चंद्रकांत दादा पाटील आहेत त्यांना का धरू नये, असं साहजिकच प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला. त्यामुळे अकाउंटेबिलिटी या विषयामध्ये फिक्स होणं हे खूप महत्वाचं आहे, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे हे जे काय या युनिव्हर्सिटीमध्ये या बाबतीत म्हणजे आपल्या जे काही खोटं सर्टिफिकेट दिलं गेलं आहे त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप मोठी चूक ही युनिव्हर्सिटीकडनं झालेली आहे. आणि फक्त एकच सर्टिफिकेट दिलं असं नाही, अशी अनेक सर्टिफिकेट दिली अशी आमच्याकडे चर्चा आहे. आणि ज्या पद्धतीने दबाव कदमांवर आणि गायकवाड भाऊंवर तिथं आता बाहेरून यायला लागलाय, त्यामुळे याच्या मागे मोठं रॅकेट आहे हे तिथं सिद्ध होतं. त्यामुळे आम्ही त्यांना 10 ते 12 दिवस कुलगुरू साहेबांना तिथं दिलेले आहेत. आम्हाला प्रोग्रेस लागणार आहे, आम्हाला सांगावं लागणार आहे खरंच कुठं आमचा इन्व्हेस्टिगेशनचा प्रोसेस तिथं सुरू झालेली आहे. पोलिसांशी बोलल्यानंतर अजून त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगण्यात येत नाही की पुढे आम्ही काय करणार आहोत. त्यामुळे पुढच्या 12 दिवसामध्ये या युनिव्हर्सिटीकडनं कुलगुरू साहेबांकडनं आणि पूर्णपणे अधिकाऱ्यांकडनं आम्हाला व या सर्व विद्यार्थी नेत्यांना तिथं स्पष्टपणे सांगावं लागणार आहे की आम्ही या बाबतीत काय पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याची वाट आम्ही सर्वजण तिथं बघणार आहोत. साहेब तुम्हाला एक विषय सांगतो, आपण नेट सेट परीक्षा का घेत असतो की त्या परीक्षेतून जे कोणी चांगले शिक्षक आहेत ते या युनिव्हर्सिटीमध्ये यावेत, त्या मुलांना चांगलं शिकवता यावं आणि ते चांगले शिक्षक नेटसेटमधून त्यांना मार्क्स चांगले मिळाल्यामुळे ते तिथे शिक्षक आल्यानंतर मुलांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण नेटसेट परीक्षा घेतो. आणि नेटसेट परीक्षा देणं सोपं नसतं, अभ्यास करावा लागतो, वेळ द्यावा लागतो, थोडीफार फी द्यावी लागते आणि अशा अनुषंगाने नेटसेट ही परीक्षा दिली जाते. पण कहर बघा, म्हणजे याच्यामध्ये आपण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे जे काही कंडिशन्स आहेत, काय कंडिशन सांगतात की द क्वालिफिकेशन ऑफ गेस्ट फॅकल्टी शाल बी द सेम ॲज दोज प्रिस्क्राइब्ड फॉर द रेग्युलर असिस्टंट प्रोफेसर्स ऑफ युनिव्हर्सिटी कॉलेजेस इन UGC रेग्युलेशन. म्हणजे काय सांगतं की नेट सेट परीक्षा ही द्यावी लागते, हे कंपल्सरी आहे. पण युनिव्हर्सिटीमध्ये भाजपच्या विचाराचे आणि ठराविक त्यांच्या संघटनेच्या विचाराचे प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर म्हणून व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून घेतले गेलेत आणि कोणाचंही नेट सेट तिथं झालेलं नाही. मग आता हे असे प्रोफेसर गरीब विद्यार्थ्यांवर तुम्ही लादणार असाल व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून, तर मग त्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होणार आहे त्याला कोण जबाबदार? या लोकांना आतापर्यंत फी दिली त्याला कोण जबाबदार? या युनिव्हर्सिटीमध्ये एक एक रुपया येतो तो विद्यार्थ्यांमुळे येतो, गरिबांमुळे येतो आणि टॅक्स पैशामुळे येतो. आणि त्या पैशाचा जर असा दुरुपयोग होत असेल, फक्त संघटना टिकावी, आपल्या विचाराचे लोक टिकावेत, त्यांना पगार मिळावा आणि त्यातून त्यांनी त्यांचं विचाराचं काम करावं, हे चालणार नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं 4 दिवसामध्ये हे सगळ्या प्रोफेसरला घरी बसवावं आणि ज्यांनी नेटसेट दिलेली त्यांना या युनिव्हर्सिटीमध्ये त्या विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्याच्यामध्ये घेण्यात यावं. याच्यात अजून मोठा कहर आणि घोटाळा जो इथं चालू आहे, याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की जेव्हा प्रोफेसरची भरती केली जाते, तुम्हाला माहित असेल काही दिवसांपूर्वी आम्ही डिक्लेअर केलंय की प्रोफेसरची भरती जी केली जाते त्याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार होतोय. एक प्रोफेसरला भरण्यासाठी युनिव्हर्सिटी सारख्या ठिकाणी 1 कोटी रुपयाचा व्यवहार होतोय असं आम्ही ऐकलेलं आहे. आणि हेच प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्यांना तिथं प्रोफेसर भरती करायची, त्यांच्यात तो व्यवहार 40 ते 50 लाखापर्यंत जाऊ शकतो. आता याच्यात कसं केलं जातं, याच्यामध्ये समजा आता इथं जी भरती चालू आहे, आता ATR म्हणजे अकॅडमिक एलिजिबिलिटी जो आपण बघत असतो, ATR काय असतं की बाबांनो तो कसा शिकवतो, त्याचा त्याला जे काय PhD केली त्याच्यात त्याला किती मार्क मिळालेत, असं सगळं करून शासनाने एक नियम आणला आहे की ATR हा बघावा लागतो. मग ATR हा जर चांगला असेल त्याचा अर्थ तो जो प्रोफेसर होऊ इच्छितो, तो जो शिक्षक आहे त्याने खूप कष्ट केलेत, अभ्यास केला, चांगला शिकवतो, याच्यावरने ATRचा स्कोअर काढला जातो. आता तो स्कोअर ज्या व्यक्तीचा 50 आहे आणि इथे समजा 50 मार्क हे
इंटरव्ह्यूसाठी दिले जातात. 50 मार्क हे आता इंटरव्ह्यू सुरू आहे. आता या इंटरव्ह्यू मध्ये समजा ज्याचा ATR स्कोर चांगला आहे त्याला इथे 10 मार्क दिले जातात. कशात? तर इंटरव्ह्यू मध्ये. आणि ज्याचा ATR म्हणजे त्याची जी पात्रता आहे, जे काही ATRच्या मधून आपण काढत असतो, तर ती पात्रता कमी आहे, 10 मार्क पडलेत समजा 50 पैकी, तर त्या लोकांना इथं इंटरव्ह्यू मध्ये आउट ऑफ मार्क दिले जातात. म्हणजे इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांकडनं कुठंतरी चेहरे बघून, आता चेहरे हे विचाराचे पण असू शकतात, नाही तर पैसे दिलेले सुद्धा ते असू शकतात, असं बघून प्रोफेसरची भरती या युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंय की आम्ही नंतर ज्या ज्या लोकांना तुम्ही घेतलेले आहेत त्यांचं बॅकग्राऊंड चेक करणार आहे, त्यांचं ATR चेक करणार आहोत, ते कुठल्या संघटनेच्या संलग्न आहेत का हे तिथं बघणार आहोत, कुठल्या त्या विचाराच्या संलग्न आहेत का ते बघणार आहोत. आणि याच्यात काही लोक इंडस्ट्रियल एक्सपिरियन्सला वेटेज जास्त देतात. आता याच्यामध्ये का काही ठराविक लोकांना इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स केला जातो, का वरून दबाव येतो की या माणसाला आपल्याला घ्यायचं, त्याचं नाव माझ्याकडे, मी ते आपण वापरत नाही. त्यामुळे याच्यामध्ये प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा काहीतरी गफलत या युनिव्हर्सिटीमध्ये सुरू आहे. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, जे व्हिजिटिंग फॅकल्टी आहे त्याच्यामध्ये तो घोळ झालाच आहे. 4 दिवसामध्ये त्यांना सगळ्यांना काढण्यात यावं आणि नेट सेट दिलेल्या लोकांना घेण्यात यावं. आणि सगळ्यात मोठा घोळ जो आहे तो आहे बिना परीक्षा देऊन, फक्त पैसे देऊन, तिथं कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन जी काही डिग्री या पवित्र युनिव्हर्सिटीमध्ये दिली जाते, याच्यामध्ये जो घोळ आहे तो घोळ मात्र मोठा आहे. आणि आम्ही या युनिव्हर्सिटीला, आणि आमचं मत आहे की याच्यामध्ये स्पष्ट भूमिका आणि स्पष्टीकरण हे चंद्रकांत दादा पाटलांनी दिलं पाहिजे. कारण का अकाउंटेबिलिटी त्यांची आहे आणि त्यांनी स्पष्ट भूमिका पुढच्या काही दिवसामध्ये घेतली नाही तर साहजिकच प्रश्न पडतो, त्यांचा राजीनामा हा का आज मागितला जाऊ नये, असाही प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये तिथं निर्माण होत चाललेला आहे. पुढच्या 10 दिवसामध्ये योग्य अशी कारवाई जर युनिव्हर्सिटीकडनं आणि सरकारकडनं या बाबतीत झाली नाही तर मग आम्ही राजीनामा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मागणार. तुम्हाला हेही माहिती आहे, आता कदम भाऊ इथे आहे, तुम्ही त्यांच्याशी सुद्धा बोलू शकतात. जेव्हा ही गोष्ट कदमांनी त्या अधिकाऱ्याला सांगितली तेव्हा ते म्हणले की काळजी करू नको, ते पण आम्ही बदलून देतो, हे फक्त तुला दाखवण्यासाठी आहे की आम्ही हे करू शकतो. जर पुढचा ॲडव्हान्स तू दिला तर तुला करकरीत, जसं युनिव्हर्सिटीची डिग्री असते त्या करकरीत डिग्रीच्या पेपरवर एम्बॉस केलेल्या सील बरोबर तुला सर्टिफिकेट तिथं दिलं जाणार. पण याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे याचा एक अंदाज त्या ठिकाणी आल्यानंतर मग कदमांनी आणि त्यांच्या कॉन्शियसला नाही तर मनाला की हे कुठेतरी चुकीचं आहे, या अनुषंगाने त्यांनी गायकवाड भाऊंना त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मग त्यांनी या पुढे आणून मग तुमच्यासारख्या चांगल्या मीडियाकडनं त्या सगळ्या पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे हे जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये घोळ आहे का, सॉफ्टवेअर मॅन्युप्युलेट केलं जात आहे का, जसं आता MSCET मध्ये सुद्धा एक खूप मोठा विषय जो सुरू आहे की ज्याच्यामध्ये जी मुलं शाळेमध्ये मॅथ्स विषयामध्ये सुद्धा 40च्या पुढे गेले नाहीत ते 100% CET मध्ये तिथं पास झालेले आहेत. तर ते जो मुद्दा आहे तो सॉफ्टवेअरचा मुद्दा आहे. तसंच इथं सुद्धा एक सॉफ्टवेअर वापरलं जातं, त्या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा मॅन्युप्युलेशन होतंय असं आमच्या सगळ्यांची शंका आहे. त्या अनुषंगाने हा मुद्दा त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. 10 वर्षामध्ये ज्या डिग्र्या दिल्या गेल्या आणि खास करून 2015 पासून त्याचं पूर्णपणे ऑडिट हे झालंच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं ऑडिट करत असताना सीट नंबर बघावा लागतो, तो दुसरा PRA नंबर असतो ते बघावं लागतं, एलिजिबिलिटी नंबर असतो, बारकोड असतो, या सगळ्या टेक्निकल ज्या गोष्टी ज्या आज आम्ही कुलगुरू साहेबांना सांगितलेल्या त्या सगळ्या बघितल्या गेल्या पाहिजे, ऑडिट झालं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. याच्यातच एक खूप मोठा खुलासा पिंपरी चिंचवडला झाल्यानंतर मी करणार आहे, जो काही प्रमाणात युनिव्हर्सिटीच्या पण संलग्न आहे, पण त्यात काही आम्ही अजून स्पष्टता ही मागत आहे. थोडक्यात तुम्हाला सांगतो, एक अधिकारी जो पिंपरी चिंचवडमध्ये आज काम करतो एन्व्हायरमेंट या विभागामध्ये, तुम्हाला माहित असेल काही दिवसांपूर्वी तिथे एक ढिगारा पडला आणि त्या दुर्दैव गरीब 10 लोकांचा मृत्यू झाला. आता त्या अधिकाऱ्यांनी तिथं पिंपरी चिंचवडमध्ये काम करत असताना
एका त्रयस्थ कॉलेजकडनं डिग्री घेतली. तो तिथं रोज जात होता, कारण का तुम्हाला माहिती आहे की UGCचा आणि युनिव्हर्सिटीचा एक रूल आहे, कमीत कमी 75% उपस्थिती नाही तर प्रेझेंटी ही त्या कॉलेजमध्ये असावी. आता कॉलेजमध्ये 75%ची उपस्थिती आहे असं ते सांगतात, म्हणून तर डिग्री मिळाली. आणि तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा रोज तो काम करतोय. आणि कुठेही आज जर आपण बघितलं तर 2009 पर्यंत वाडिया कॉलेज हे बाहेरून आपण डिग्री घेऊ शकत होतो, असं प्रोव्हिजन फक्त वाडिया कॉलेजला होतं. 9 नंतर ते बंद झाले. आणि ज्या कॉलेजमधून त्यांनी तिथं डिग्री घेतली तिथं बाहेरून परीक्षा देता येत नाही. तिथं 75% त्याची उपस्थिती आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा रोज तो काम करतो, तिथून पगार काढलेला आहे. आणि मग असं असताना युनिव्हर्सिटी तरी चुकली, म्हणजे ते कॉलेज तरी चुकलं, युनिव्हर्सिटीला तरी गंडवलं, नाहीतर जी डिग्री आज आपल्या सर्वांना इथं दिसतेय तशीच खोटी डिग्री त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा कदाचित तिथं घेतली असावी अशी आमची शंका आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला त्यांनी गंडवलं, कॉलेजला गंडवलं, युनिव्हर्सिटीला गंडवलं. आणि असा व्यक्ती तिथं असल्यामुळे आणि त्याचे वरिष्ठ सुद्धा त्याच्यामध्ये कदाचित जबाबदार असल्यामुळे ती घटना त्या ठिकाणी घडली आणि त्या 10 लोकांचा मृत्यू झाला. तर पिंपरी चिंचवडला थोड्या वेळानंतर आम्ही जाऊन अजून स्पष्टपणे त्या ठिकाणी आम्ही बोलणार आहोत. नाही, याच्यामध्ये आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा लगेच दाखल होतो, पण एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर गुन्हा अजिबात दाखल होत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर बसेस ज्या चालू पाहिजे, म्हणजे एवढा मोठा बजेट या युनिव्हर्सिटीमध्ये आहे, पण बसेस ज्या चालू पाहिजे त्याचं नोझल खराब आहे म्हणून बस चालू नाही. आम्ही सांगितलं पुढच्या 3 दिवसामध्ये या मुलींना रात्री प्रवास करण्यासाठी ज्या बसेस पूर्वी चालू होत्या त्या परत एकदा तिथं चालू करण्यात याव्या. हॉस्टेलचे वेगळे विषय आहेत, म्हणजे इथं 50 कोटी रुपये ग्राउंडवर खर्च केले जातात, पण मुलांना राहण्यासाठी हॉस्टेलची जी अपुरी परिस्थिती आहे ते नीट करण्यासाठी तुम्हाला पैसे नाहीत. नवीन हॉस्टेल बांधायला खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, म्हणजे खर्च तो जर अजून चांगला केला असता 2 हॉस्टेल झाले असते अशी परिस्थिती आहे. आणि मेंटेनन्स मात्र तुम्ही जुन्या हॉस्टेलचं तिथं करत नाही, मुलांना बाहेर ठेवलं जातं. असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुम्हाला माहिती असेल कॅगली सुद्धा पुणे युनिव्हर्सिटीवर तिथं ताशेरे ओढलेले आहेत. 300 कोटीचा भ्रष्टाचार झालाय, भ्रष्टाचारपेक्षा इरेग्युलॅरिटी तिथं आहे असं कॅगली सांगितलंय. कॅगला सुद्धा अजूनपर्यंत उत्तर या युनिव्हर्सिटीकडनं दुर्दैवाने त्या ठिकाणी गेलं नाही. त्यामुळे पुढच्या 10 दिवसामध्ये या युनिव्हर्सिटीमध्ये विचाराचा भ्रष्टाचार आणि पैशाचा भ्रष्टाचार हा कसा चालतोय हे सर्व विद्यार्थी नेते जे आहेत आणि आम्ही सर्वजण ते पुढच्या 10-12 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी बाहेर काढणार आहोत. कारण का या युनिव्हर्सिटीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव आहे, एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव असताना इथं जर अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी सुरू होत असतील आणि इथल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांवर जर अन्याय होत असेल तो आम्ही कुठेही त्या ठिकाणी खपून घेणार नाही. वाडिया कॉलेज आहे त्यावेळेस जो अधिकारी आहे त्याची सुद्धा त्याच्यामध्ये सही आहे. म्हणजे ह्यांनी काय केलंय सांगतो की समजा मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मधून 2015ला 16ला समजा डिग्री घेतली असेल तर मग माझं सगळं तसंच राहतं, पण माझं नाव काढायचं आणि मग ज्याला पैसे दिलेत त्याचं नाव टाकायचं, अशी एक कुठेतरी मोडस ऑफ ऑपरेंडी इथं सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही त्याचा एक्झामिनेशन नंबर, PAR नंबर ह्या सगळ्या गोष्टी चेक करत नाही, क्रॉस व्हेरीफाय करत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे काहीच करणार नाही. त्यामुळे 2015 पासून आतापर्यंत ज्या काही डिग्र्या या नवीन त्या ठिकाणी प्रिंट केल्या गेल्या आहेत, दिल्या गेल्या आहेत, नाहीतर त्या डिग्रीचं एक ऑडिट तिथं झालं पाहिजे अशा आमच्या सगळ्यांची माग आहे. कारण का आमचं अशी एक चर्चा आहे की काही लोकांनी, जसं मी मगाशी तुम्हाला पिंपरी चिंचवडचं सांगितलं, तशा काही अधिकाऱ्यांनी सुद्धा या डिग्रीचा उपयोग केलेला आहे. आणि पैसे देऊन जेव्हा एखादा अधिकारी होत असतो तर मग त्याच्यामध्ये काही लोकांनी शिक्षण न घेता डिग्री घेऊन पैसे देऊन पेपर फोडून त्यातून सुद्धा काही लोक अधिकारी झालेत अशी चर्चा आहे. आता ह्या सगळ्या विषयामध्ये आम्ही खोलात जाणार आहोत. त्यामुळे कुलगुरू साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे आता कुठेही आता काय मोघम चालणार नाही.
आम्ही सर्वांनी मिळून याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. पारदर्शकता या तपासामध्ये योग्य पद्धतीची असणं हे महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर इथं या युनिव्हर्सिटीमध्ये मुलांवर जो पैसा खर्च करायला पाहिजे तो न करता केंद्र सरकारकडनं नेत्यांची बढाई करण्यासाठी काही ज्या योजना आणल्या जातात त्याच्यावर पैसे खर्च केला जातो आणि काही संघटनेचा भाजपच्या विचाराच्या संघटनेचा प्रभाव आणि वावर या युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यांचे सुद्धा कार्यक्रम इथं मुलांच्या फीच्या पैशातून घेतले जातात. या सगळ्या गोष्टीकडे हळूहळू लक्ष घालून हे सगळे विषय मी आपल्या समोर पुढच्या 10 ते 15 दिवसांमध्ये आणल्याशिवाय राहणार नाही.